पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत दिलीप पाटीलचं षटकारानं ज्या ठिकाणी इनिंग सोडली होती त्याच ठिकाणाहून पुन्हा एकदा उचलत असताना बिल्ला पाटीलच्या बॅटमधनं येतो हा तडाखा षटकार. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती षटकार. डावाला केली आहे सुरुवात षटकारानं. धावा बनणार आहेत कारण पंचकृषी क्रीडा नगरी मी या अगोदर देखील उल्लेख केला होता. पुढचा बॉल फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. गोल्डन विकेट या मॅचची महत्वाची विकेट. व्हॉट अ कॅच. कॅच नाही पकडली तर मॅच पकडली आहे. जल्लोष बघा. सागर दादा देखील उठून कौतुक करतात. कॅच नव्हे तर मॅच पकडली आहे कारण महत्वाची विकेट बिल्ला पाटीलला माघारी परतावं लागेल. न्यू बॅटर श्याम जगताप येथील परंतु महत्वाची विकेट आली आहे. ज्या खेळाडूनं मागच्या मॅच मध्ये अक्षरशः गोलंदाजांना घाम फोडला होता त्या बॅटरला माघारी परतवण्यात यश मिळालंय. दिलीपला अनुभव किती आहे हा सांगून देत असताना नक्कीच मी या अगोदर देखील उल्लेख केला. प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या सौभाग्यवती पूजा सागर पाटील विद्यमान सरपंच गोवेजे यांनी आम्हाला पुरस्कृत केल्यात. तसेच मॅन ऑफ द मॅच साठी ज्या ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला सन्माननीय महेशजी म्हात्रे आणि राजजी म्हात्रे यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाल्यात. हा फटका लाजवाब आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा धावफलकावरती अंकित केल्या असतील. 4 धाव्यानं धावफलक 10 या अंकावरती जाऊन पोहोचेल. दहा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडूंमध्ये कधी पारड या बाजूला तर कधी पारड त्या बाजूला. पहिल्या ओव्हरची ही थ्रिलिंग आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल दिलीप सज्ज झाल्यात श्यामसाठी. यावेळेस बघा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि धावचीच्या रूपानं आणखीन एका विकेटचं पतन. दुसरा धक्का. टीम हर्ष 7676 संघाला लागत असताना बॅटर निखिल बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर हर्ष पाटील आपल्याला पाहायला मिळतील. टीम ओनर संघ मालक यांच्या नावानं हा संघ खेळतोय. तो हर्ष सध्या इन ॲट नंबर 4. हर्ष आलत न्यू बॅटर. नक्कीच आजच्या दिवसामध्ये ज्यांनी आम्हाला जेवणाची सोय उपलब्ध करून दिली अशी आमचे अविनाश सोमवार पाटील दादा देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. हा फटका बघा. बॉल फाईन लेग रिझनला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. षटकाराला त्यानंतर विकेट आली. चौकाराला त्यानंतर विकेट आली आणि आता पुन्हा एकदा चौकार आला. म्हणजे बॅटरनं विचार केलाय मनामध्ये डोक्यामध्ये की भले विकेट जाऊ द्या परंतु चौकार आणि षटकारांमध्येच डील करायची आहे. दिलीप पुढचा बॉल घेऊन समोर हर्ष आहेत. दबाव मध्ये आणलाय गोलंदाजाला. पुढचा बॉल
यावेळेस दांडी 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 गुल. चौकार आला, त्यानंतर विकेट आली, पुन्हा चौकार आला आणि त्यानंतर आणखीन एक विकेट. गोलंदाज दिलीपच्या खात्यामध्ये. धावफलकावरती धावा 14. खर तर चौकार खाल्ले, षटकार खाल्ले, परंतु दिलीप पाटील अनुभव, एक्सपिरियन्स, केस सफेद झालेली नाही आहेत, परंतु त्यांनी केस सफेद केलेली काही केलेली नाही आहेत. खरं तर अनुभव त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दादा, तू केस सफेद होऊन देत नाही, आम्हाला माहिती आहे. गुल्लू का कमाल. या अगोदरच्या चेंडूवरती चाचपळला होता हर्ष देखील, परंतु चांगली गोलंदाजी, विकेट आली. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 14 धावा. खरं तर धावा बनल्यात, चांगल्या धावा बनल्यात. धावफलकावरती 14 आहेत. गोलंदाज सज्ज. आडव्या बॅटनं, श्यामच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. गावखडनं रिझनला एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न श्याम करतोय, परंतु नाकारलाय. अजून देखील उल्लेख करेन की आयकॉन प्लेयर हरीशचं येणं बाकी आहे. हिटिंग बॅट्समन. संध्याकाळचं सत्र खरं तर गतवर्षी स्वतःच्या मोठ्या भावाचा अगदी राहुल पाटीलचे त्याने 12 वाजवले होते. इतकी चांगली बॅटिंग गतवर्षी त्यानं केली होती. हा चांगला बॉल आहे, चांगला चेंडू आहे, निर्धाव बॉल. खरं तर या जीपीएल मध्ये जेवढे चेंडू पाहिलेत ना, त्यामध्ये एक गोष्ट तर कळली आहे की तुम्ही गोलंदाजाला बॅकफूट वरती जाऊन खेळू शकत नाही. या तुम्हाला सातत्याने पावलांचा वापर करत राहणं फार गरजेचं आहे. यावेळेस शफल झाला, फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं हवेत होता. प्रयत्न करायला हवे होते खेळाडूंना, परंतु अगोदर थांबला, त्यानंतर प्रयत्न केले आणि या चेंडूवरती 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. बॅकअपला खेळाडू नव्हते, त्यामुळे थ्रो केला नाहीये दिनेशजी भामरे. हेच सांगत असताना आपल्या खेळाडूंना कदाचित बॅकअपला जवळपास जर खेळाडू असता त्यांनी थ्रो करण्याचा रिस्क देखील घेतला असता, परंतु 2 धावा या चेंडूवरती. हा चेंडू देखील शफल होऊन खेळून काढला स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा त्याच खेळाडूला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि आता एकच धाव. एक सिंगल फक्त या चेंडूवरती. कारण ते म्हटलं जातं ना की दुधाने जर जीभ भाजली तर माणूस ताक सुद्धा फुंकर मारूनच पितो. हेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. या अगोदर मिस्टेक झाली खेळाडूंकडनं, परंतु पुन्हा मिस्टेक होणार नाहीये या गोष्टीची दक्षता घेतली आणि एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. 18 धावा धावफलकावरती. 18 ऑन कार्ड. 18 बनल्यात. 40+ जरी बनल्या ना तरी सुद्धा चांगला टोटल असेल. इनफिल्डच्या वरनं खेळलाय, फटकाला जवाब. कव्हर रिझनला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय, अडवला जाईल बॉल. 2 धावा दरम्यान कंप्लीट लेझी थ्रो आला, परंतु 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. 2 धावेनं धावफलक वेगानं पुढे सरकेल. 20 ऑन कार्ड. 20 धावा धावफलकावरती. धावफलकावरती पाहायला मिळतात. खरं तर तुम्हाला 50+ टोटल बनवावा लागेल, कारण बंडू पाटील सारखा एक आक्रमक बॅटर स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान संघामध्ये आहे. हा फटकाला जवाब. काव कॉर्नर रिझनला राहुल आहेत, मात्र मिस्टेक घडली राहुलकडनं. झेल झाली ड्रॉप आणि या चेंडूवरती फक्त एकच सिंगल आली आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे
21 धावा. चला वेळ तुम्ही घेऊ नका, विनंती असेल. पाणी घेऊन यायचं बॅटिंग करणारी टीम. बॅटर साठी तुम्ही पाणी घेऊन जायचं, लवकर जा. नक्कीच आपण वेळ आहे तोपर्यंत आमच्या पुरस्कर्त्यांचं नक्कीच नाव घेणं देखील महत्वाचं आहे, कारण आपल्याकडे कोणत्याही प्रकारची BCCI ICC नाही आहे. आपले मान्यवर आहेत ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले आहेत. खरं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला जी मॅन ऑफ द सिरीज आहे, आम्हाला जी मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे ती सन्माननीय कैलास चंद्रकांत पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेली आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी जी ट्रॉफी आपण पाहतोय ती जिजाबाई दिनकर पाटील व दिनकर कान्हा पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सूर्यकांत दिनकर पाटील आणि शशिकांत दिनकर पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. बघा सुवर्ण संधी टीम हर्ष 7676 संघाला असेल चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर सूर्यकांतजी पाटील साहेबांकडनं तब्बल 1500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटरला मैदान सोडावं लागेल. आणखीन एक धक्का लागतोय टीम हर्ष 7676 संघाला. नक्कीच बघा ही जोडी बघा. हरेश आता खेळपट्टीवरती येतोय. गत वर्षी त्याच राहुलचा घाम काढला होता, या वर्षी तोच राहुल समोर आहे, परंतु अजून गोलंदाजीला तो आलेला नाहीये. कदाचित शेवटच्या षटकामध्ये तोच गोलंदाज येऊ शकतो, कदाचित तोच येईल देखील, परंतु हरेशला तोपर्यंत खेळपट्टीवरती टिकून राहायचं आहे. धावफलकावरती धावा 22 धावा. आणि गतवर्षी देखील सेमीफिनाल मॅच मध्येच त्या धावा बनवल्या होत्या. यावेळेस कुदून काढलाय फटका चांगला. एक सिंगल हरेश दुसरीसाठी प्रयत्न करतोय. धोक्यामध्ये हरेशची विकेट आणि 2 धावा कंप्लीट. बॅकअप चांगलं होतं, कौतुक करेन मी खेळाडूचं. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि येस विकेट घेतली आहे. जर विकेट घेतली नसती तर 2 धावा पेनल्टीच्या मिळाल्या असत्या, परंतु आता ही विकेट गेली आहे. श्याम जगतापला मैदान सोडावं लागेल आणि आता न्यू बॅटर इन होतोय. मनीष पाटील. बाहुबली महेश पाटील आता आपल्याला पाहायला मिळतील. मनीष पाटील, पुढचा बॉल दिनेश बामरे. हे काय केलं, तोफा दिला, दोन्ही हातांनी तो कबूल केला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. दिनेश बामरे यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर व्हाईटची हॅट्रिक कंप्लीट केली तर विशालजी पाटील यांच्याकडनं 2000 रुपये दिले जातील. हा 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 चांगला बॉल आहे, सरप्राईज केलं बॅटरला. आता बॅटर मनीष आहे की मनीष आहे, मनीष की मनेश? तुम्ही मनीष सांगताय, ते मनीष सांगतायत. 28 धावा धावफलकावरती. हा चेंडू देखील लाजवाब पाहायला मिळतोय. यॉर्कर बॉल, राहुल आल्यात. ओहो, वेळेवरती पोहोचले आणि एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 29
29 धावा धावफलकावरती. काय घडलं? यस, हरेशची विकेट. आयकॉन खेळाडू आता डगआउटच्या आश्रयाला. हे प्रभु हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे, ये क्या हुआ? तो तुझाच घाम निघला. जा आता चालत. खर तर एक धाव कंप्लीट झाली होती. तुम्हाला त्याच ठिकाणी थांबणं गरजेचं होतं, अंपायरला कॉल करणं गरजेचं होतं, परंतु तुम्ही बॅट टेकवली आणि स्वतःहून निघाले. त्यामुळं स्टंपिंग या ठिकाणी केली गेली आणि विकेटचं पतन हरेशला माघारी परतावं लागेल. रनआउट झालेले आहेत. कोणताही चेंडू त्यांनी फेस केलेला नाही. या डायमंड डक चा शिकार या सेमीफायनल मॅच मध्ये त्याला व्हावं लागलंय. न्यू बॅटर साहिल आलेत, परंतु आता नॉस्ट्रायकिंग एंडला शेवटचं अंतिम षटक राहुल आपल्याला पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये. शेवटचं अंतिम षटक. 6 चेंडू बाकी आहेत. धावफलकावरती धावा 30 धावा, 30 रन. आता 6 चेंडू मध्ये किती धावा बनतील? गोलंदाज सज्ज. पहिला बॉल बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेत आणि दोन्ही खेळाडूंच्या मध्येच पडलाय बॉल. यष्टीरक्षक भरपूर मागे उभे होते. वेगवान गतीचा हा गोलंदाज. बॅटची कडा लागली, परंतु एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. बॅटर आता साहिल असतील स्ट्रायकिंग एंडला. राहुलच्या समोर साहिल. राहुल पुढचा बॉल. 31 धावा धावफलकावरती. यावेळेस अपील केली जाते, मात्र पंच सांगतात बॉल सोडून चाललाय लेग स्टंप. लेग बायची एक सिंगल. पुढचा बॉल राहुल. हा फटका चांगला. स्क्वेअर लेगला खेळाडू डीप मध्ये आहेत, चाचपत आहेत ते देखील. विघ्नेश आहेत. एक सिंगल फक्त. खरं तर 2 धावा असायला हव्या होत्या. इझी 2 धावा आल्या असत्या, परंतु थांबले बॅटर. एक सिंगल, एका धावेनं धावफलक. 33, 33 धावा. राहुल पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट ना. चांगला बॉल आहे. खरं तर पोलार्डची आठवण करून दिली. मुंबई इंडियन्स मध्ये खेळत असताना पोलार्ड देखील अगदी स्टंपच्या मागणं चेंडू जसा हाताळायचा त्याच पद्धतीनं राहुलने देखील स्टंपच्या मागणंच बॉल हाताळलाय. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची कडा लागली. आता शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू इन ऍक्शन मध्ये होते, परंतु एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. 34, 34 धावा धावफलकावरती. आता हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील वाढेल. राहुल आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले. फटकाला जवाब. बॉल पॉइंट रिजनला. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळणार या मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा कंप्लीट. चौथीचा प्रयत्न होणार नाही. चांगला प्रयत्न दिनेश भांबरेचा की बॉल थ्रो केला असता चौथी देखील होऊ शकत होती, परंतु 3 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या गेल्या.
आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या 38. 38 आणि 39 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. टीम स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान संघाला अगेन्स्ट टीम हर्ष 7676 संघाच्या अगेन्स्ट. 37 बनल्या, 38 धावा बनवायच्या आहेत. आणि यानंतरची मॅच असेल टीम स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान अगेन्स्ट टीम धर्मवीर बॉईज. बघा त्या मॅच मध्ये देखील जर तुमचे खेळाडू आले नाहीत तर तुम्हाला पेनल्टी घेऊन खेळावं लागेल, परंतु ती मॅच होईल वेळेवरती. चला टीम हर्ष 7676 लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सलामीची जोडी देखील मैदानात सातमा दाखल झालेली आहे. बंडू पाटील आणि त्यांचा समवेत बंडू पाटील जर 0 वरती आउट झाले तर अभिदादांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि टार्गेट जे सेट केलं गेलं या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवला गेला 37 बनवण्यात आलं आणि 38चा टार्गेट आहे.
चला फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. विनंती असेल 38चा टार्गेट आहे. चला हर्ष 7676 तुम्ही का थांबलेत? चला हर्ष 7676 फिल्डिंग सेट करा. तुम्ही का थांबलेत? 2 मिनिटं देतो. फिल्डिंग सेट करा, अदरवाईज 2 रनची पेनल्टी दिली जाईल याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 2 मिनिटांमध्ये फिल्डिंग सेट करा. जर श्याम जगताप यांनी बंडू पाटील यांचं विकेट काढली तर उल्हास पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. आणि बंडू पाटील जर 0 वरती आऊट झाले तर अविदादांकडनं त्यांना 500 मिळतील. बघा दोन्ही बाजूंनी फायदाच फायदा. बॉलरचा देखील फायदा, बॅटरचा देखील फायदा. चला फिल्डिंग टीम फील्ड सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. वेळेसंदर्भात पहिली सूचना. चा टार्गेट. फर्स्ट ओव्हर श्याम जगताप बॉलिंग मार्कवरती तयार होतात आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर बंडू पाटील. चला सुरुवात करा. फिल्डिंग टीम 38चा टार्गेट. असं वाटतंय की हर्ष 7676 टीम फार वर्षानंतर ते क्रिकेट खेळत आहेत. जितका वेळ त्यांना फिल्डिंग सेट करण्यासाठी लागतोय. चला सुरुवात करा. 38चा टार्गेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल टॉस टाकला. गॅप मध्ये फटका. बंडू पाटील यांचा GPL फार चांगला चालला. पहिलाच बॉल, पहिला चौकार. चौकार दरम्यान इथे येतोय. फुल लेंथ आहे. लॉफ्टेड फटका आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार येतोय. अमर पाटील आपण संपर्क साधा. अमर पाटील दोन रन्स पेनल्टी असेल. चला सुरुवात करा. म्हणजे बघा जो टार्गेट 38चा आहे तो टार्गेट आता 40चा असेल. 40 धाव्यांचं लक्ष आता असेल. चला सामन्याला सुरुवात करा. धावफलक 10 वरती. वन्स अगेन बंडू पाटीलचा फटका स्लॉट मध्ये आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक षटकार.
काय बॅटिंग करतात, लाजवाब स्ट्रोक. आणखीन एक षटकार इथे आला. सदू भोईर यांनी देखील एक पारितोषिक लावले. जर हा तिसरा षटकार आला तर त्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल बंडू पाटीलला. नेक्स्ट बॉल. आणखीन एक सलगचा तिसरा षटकार. बघा हा जुना खेळाडू आहे, जुनी तलवार आहे पण धार तीच आहे. सलगचे 3 षटकार आलेत. धाव फलक आता 22. आणखीन एक यावेळेस इनफिल्डचा वर्ण स्ट्रोक खेळायचा होता. बॉल हवेमध्ये आणि हर्षने ही कॅच पकडली. धक्का लागला पगला बट बाद होण्या अगोदर एक चांगली इनिंग इथे खेळलेत बंडू पाटील. दिलीप पाटील यांचा सेलिब्रेशन पाहण्यायोग्य होता पगला सत्रामध्ये. जणू काही एखादा 18 वर्षाचा लहान मुलगा जसा सेलिब्रेट करतो काय होतं आम्हाला देखील नाही समजलं, पण इंटरेस्टिंग. धाव फलक 22. 18 धाब्यांची आवश्यकता. 12th मानसाठी लढले. 2 रन पेनल्टी देखील मिळाली, पण तरी सुद्धा त्याचा जास्त काही फरक पडला नाहीये बॅटिंग टीमला. धाव फलक 22 करायचा. आता 18 चेंडू शिल्लक येते 19 मध्ये 18. नेक्स्ट बॉल. दिलीप पाटील मिस्टामिंग हवेमध्ये आणि फिल्डर दरम्यान एक्स्ट्रा कव्हर रिजनला डीपमध्ये धावतात. बॉल फील्ड केला गेला आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक 24. धक्का लागला 1. टीम स्वर्गीय दीपक दादा गणपत दादा प्रतिष्ठान. खेळ बाकी आहे येत्या 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरमध्ये करायचं रन 16. तीन ओव्हरमध्ये 16 धावा करायचा आहेत आणि सेकंड ओव्हरमध्ये कदाचित सिद्दीकजी भापे जर इथे असते तर आवर्जून त्यांनी म्हटलं असतं मरता क्या ना करता. हरीश पाटील यहाँ पे तैयार होते हुए. मध्ये 16. संघ मालक स्वतः जिम्मेदारी घेत आहेत आणि कितपत जिम्मेदारी घेऊ शकतील. चला सुरुवात करा. 18 मध्ये 16. गतवर्षी सेमीफायनल मध्ये एक ओव्हर दिली होती ती अजून देखील टोचत आहे आणि आता देखील सेमीफायनल मध्येच बॉलिंगसाठी आलेत. ग्लास बॉल डेड बॉलचा इशारा बिकॉज मला वाटतं की विकेट कीपरने थांबवलं होतं याआधी. मध्ये 16 करायचं. समीकरण फार सोपं आहे बॅटिंग टीमसाठी. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला स्ट्रोक बॅटचा टोला लागला आणि पहिल्याच बॉलवरती सफलता मिळू शकली असते हर्षला, बट कॅच झाली ड्रॉप आणि इन बिटवीन 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 17 चेंडू शिल्लक 17 मध्ये करायच्यात 14 धावा. बॉल अत्रमण इथे आलाय 16 मध्ये आता करायचं 14 धावा. फर्स्ट ओव्हर फारच जास्त एक्सपेन्सिव्ह लागलं कारण
जर तुम्हाला 40 डिफेंड करायचं तर फर्स्ट ओव्हरमध्ये 24 धावा जर तुमचा बॉलर देतोय तर त्यानंतर त्या मॅचमध्ये बाकी काय राहिलं. पण अजूनही जर आपण विचार केला तर 14 धावा बाकी आहेत. नेक्स्ट बॉल आणि एक डॉट बॉल अपील. यस, बॅटची कडा लागली होती आणि यस कॅच पकड दिली गेली आणि सफलता इथे हर्षला मिळेल. धक्का लागला हा दरम्यान दुसरा. गतवर्षी सेमीफायनलमध्ये जे षटक टाकलं होतं त्याने ते आपल्या संघाला बाहेर घेऊन गेले होते. आता सेमीफायनलमध्ये वापस ओव्हर टाकतात आणि असं वाटतं की या ओव्हरनंतर ते आपल्या टीमला वापस घेऊन येणार आहेत, कारण सफलता इथे मिळाली. न्यू बॅटर आता मैदानात मध्ये दाखल होतोय विघ्नेश. नेक्स्ट बॉल विघ्नेश आलेत आता बॅटिंग करण्यासाठी. फ्रंट फूट वरनं पुल केला बॉल अवे मध्ये. फिल्डर धावतात, फिल्डिंग चांगली राखली. हरेश होते आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा आणि इक्वेशन जे बाकी आहे चेंडू शिल्लक येते. चौदा चेंडू शिल्लक आहेत, 12 धावा करायच्यात. नेक्स्ट बॉल अपील हलकीशी झाली होती आणि आणखीन एक जर आपण विचार केला तर या बॉलवरती लेग बाय एक सिंगल. आता 13 चेंडू शिल्लक, 13 मध्ये 11 करायच्यात. हे षटक हर्षने तर चांगलंच टाकलं, बट पहिल्या षटकामध्ये 24 धावा गेला. मी तेच म्हटलं की फर्स्ट ओव्हरमध्ये 24 धावा भरपूर होत्या, कारण अर्धा पल्ला तर पहिल्या षटकामध्येच पार झालेला. 13 मध्ये 11. तेरा चेंडू शिल्लक, 11 धावांची आवश्यकता आहे. चला घाई करा, विनंती असेल. 13 मध्ये करायच्यात 11 धावा. आज एखादा चमत्कारच हर्ष 7676 टीमला इथनं वाचवू शकतो, कारण 13 मध्ये 11 धावा डिफेंड करणं फार अवघड आहे. खडतर प्रवास आहे, बट तो प्रवास इथे कंप्लीट होईल का? फुल लेंथ आहे आणि दिलीप पाटील सारखा शांत बॅटर जर मैदानाच्या हातामध्ये आहे तर या रन्स डिफेंड करणं फार अवघड. आता 12 चेंडू शिल्लक, 12 मध्ये करायचं 10 धावा. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा खेळ 30 आणि उरलेला 12 चेंडू मध्ये करायचं 10 धावा. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये करायचं 10 धावा. चला फिल्डिंग सेट करा, सामन्याला सुरुवात करा. अजूनही जर आपण विचार केला तर 10 बाकी आहेत. हर्षने षटक चांगले टाकलं फर्स्ट ओव्हरमध्ये. मी म्हणेन की 24 ऐवजी 15-16 खर्च झाले असता तर परिस्थिती थोडी वेगळी असती, बट आता जे झालं ते झालं. तर 10 डिफेंड होऊ शकतात की नाही ते पाहणं बाकी. हरेश आलेत बॉलिंग करण्यासाठी. 12 मध्ये आता 10 करायचं आहेत. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने अवी यांच्यासाठी ही स्पर्धा फारशी चांगली गेली नाहीये. प्रत्येकी सामन्यामध्ये 19 झटके त्यांना लागलेत. 12 मध्ये करायचं 10 धावा. हरेश दरम्यान इथे तयार होतात.
बघा या ओव्हरमध्ये सर हरेश 3 ते 4 धावा देतोय, 1 ते 2 विकेट्स काढतोय, तर बघा मॅच इथनं देखील बनवली जाऊ शकते. हरेश आला, हरेशचा पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका, फिल्डर आखेत उपस्थित, कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल म्हणजे आता 11 चेंडू शिल्लक, 11 मध्ये करायच्या 10 धावा. अब आएगा मजा, अब होगा मौत का खेल. गतवर्षी हरेशने 16 बनवल्या होत्या लास्ट ओव्हरमध्ये, ती देखील सेमीफायनल होती. पण या वेळेस जर समीकरण तितकं अवघड नाही, 11 मध्ये 10च करायचं. बट राहुल असा बॅटर आहे की 2 प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक जर इथनं खेळला तर मॅच इथेच संपेल. 11 मध्ये 10. गतवर्षी हरेशने बाजी मारली होती, यावर्षी मारेल का? आणि यावर्षी जर ही बाजी हरेशने इथे मारली तर मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते, कारण अजून देखील 10 बाकी आहेत. आणि ही गोष्ट नेहमीच राहिली की क्रिकेटच्या खेळानेच आपल्याला शिकवलं की जोपर्यंत प्रतिस्पर्धी जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा प्रयत्न कधी थांबवू नका. अजून देखील सामना संपला नाहीये, 10 अजून देखील बाकी. चला वेळ कमी घ्या. अकरा मध्ये 10 करायचं. विकेट हवी आहे, आणखीन एखादी विकेट जर आली तर कमबॅक होऊ शकतो हर 7676 टीमचा. बट ऑन साइडला फटका, जस्ट मी उल्लेख केला की 2 चांगले फटके जर इथे खेळला तर सामना समाप्त होऊ शकतोय. एक तर आलाय षटकार. आणि षटकार जसा आला बाली खालीच बघत राहिला, त्याने मागे वळून देखील नाही पाकले. अरे त्याला देखील माहिती आहे मागे वळून पाकलं तर काहीतरी होऊ शकतं. आता फक्त 4 धाब्यांची आवश्यकता. फक्त 4 धाब्यांची आवश्यकता. चार धाब्यांची आवश्यकता. आणि हा फटका हवेमध्ये, फिल्डर आखित लॉंग ऑफला, कॅच झाली, ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी परतले. 2 धाबा देखील इथे कंप्लीट. आणि आता फक्त 2 धाब्यांची आवश्यकता. कॅच पकडायला विसरले की काय तेच वाटलं. फक्त 2 धाब्यांची आवश्यकता. स्विच हिट खेळायचा होता. अपील आणि यस, विकेट इथे मिळाली. क्या बात आहे. अखेरीस हरेशचा कमबॅक, बट फार उशिराने कमबॅक. आम्हाला असं वाटलं की दिनेश भामरे बॅटिंगला येतील. दिनेश भामरे सांच्या खऱ्या अर्थाने दिनेश भामरेचे एका धावेसाठी देखील 500 रुपये होते, पण ते आले नाही आहेत. इम्पॅक्ट प्लेअर आता मैदानात आतमध्ये. आता हा देखील हत्यार होता टीमकडे, तर त्याचा वापर करायला हवा, त्या अनुषंगाने केलंय. स्विंग अँड मिस, येतोय डॉट. आणि चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. 1 चेंडू बाकी आहे. 7 मध्ये 2. सात चेंडू शिल्लक करायचा 2 धावा. पुलचा फटका फ्रंट फूट वरनं पुल केला डीप मध्ये, मिड विकेटला, फिल्डर सिंगल कंप्लीट.
आणि आता फक्त जर आपण पाहिलं तर एका धावेची आवश्यकता. सहा मध्ये 1. 6 चेंडू शिल्लक, एका धावेची आवश्यकता. प्रल्हाद आलेत बॉलिंग मार्क वरती. आता खऱ्या अर्थाने सर्वात पॉवरफुल वेपन यूज करायचा होता, दॅट्स वाय प्रल्हाद यांचा वापर इथे केले जाते. सहा मध्ये फक्त 1 धाव करायची आहे. सहा मध्ये 1. पहिलाच बॉल आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. GPL 2025 फर्स्ट फायनलिस्ट टीम स्वर्गीय दीपक दादा, गणपत दादा प्रतिष्ठान, कॉंग्रॅच्युलेशन्स. प्लेयर ऑफ द मॅच बंडू पाटील या सामन्याचे सामनावीर आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम स्वर्गीय दीपक दादा, स्वर्गीय गणपत दादा प्रतिष्ठान टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ओनर सागर पाटील, वेल प्लेड.